श्री स्वामी समर्थ. हनुमान चालिसा वाचताना या 15 चुका करू नयेत. भक्त बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचे पठण करतात. विशेषतः मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते. हनुमान चालिसासाठी कोणताही खास नियमाची आवश्यकता नसली तरी काही लहान गोष्टीचे पालन करणे आवश्यक असते. हिंदू धर्मानुसार हनुमानजी पूजा केल्याने फळ शुभ मिळतात. असे मानले जाते की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ फळ मिळतात. म्हणून त्यांचा भक्तगण त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय अंमजवतात. अशी मान्यता आहे की जो कोणी भगवान हनुमानाची पूजा करतो तो समृद्ध, धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. हनुमान चालिसाची नियमित पठणाने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टापासून मुक्तता मिळते. हनुमान चालिसामध्ये सुमारे 40 चौपाया आहेत. अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचे पठण करताना सर्व नियमांचे पालन करत नाही तर त्याला अजून पूजेचे फळ मिळत नाही. तर चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठण करताना कोणत्या चुका टाळावेत. परंतु मैत्रिणींनो, त्याआधी जर तुम्हालाही बजरंगबलीचा आशीर्वाद हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. कोणत्याही चौपाईमधून पठण करू नका. ज्योतिष मान्यतानुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसा पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो. मात्र तुम्ही कधी चालिसाचे पठण कोणत्याही मधल्या चौपाईमधून करू नका. जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावर उठावे. कोणत्याही मधल्या चौपाईमधून पठण सुरू करू नका. कोणतेही पाठ तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे, अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीही मिळत नाही. स्वच्छ तन आणि मनाने पाठ करा. असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानजीचे ध्यान करत पठण करा. तामसिक भोजन आणि मद्याचे सेवन. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर तामसिक भोजन किंवा मद्याचे सेवन कधीही करू नका. असे केल्याने तुम्ही हनुमानजीच्या क्रोधाचे पात्र बनू शकता. हनुमानजी बाल ब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहार वस्तू आणि मदाच्या सेवनापासून दूर राहावेत. तेव्हाच तुम्हाला पूजेचे फळ मिळते. कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका. तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका. गरिबाची मदत करा. जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात जाऊ नका. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असतात तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका. असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळत नाही. विवाहित पुरुषाने कोणत्याही परस्त्रीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीनेही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषाशी संबंध ठेवू नये. जर कोणी अविवाहित असेल तर त्याने परकी स्त्रीपासून दूर राहावे. गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते. कोणतेही अपराध करू नका आणि खोटे कधीही बोलू नका. सर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाची धोका करू नका. मनात कोणाचाही द्वेष न ठेवता पूजेचे फळ मिळते. हनुमान चालिसा वाचताना घाई करू नका. हनुमान चालिसाचे पठण करताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचे उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका. नेहमी ध्येयपूर्वक पठण करा. रामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका. सुरुवातीला जय श्रीराम नक्की म्हणा. हनुमान रामाचे परमभक्त आहेत, म्हणून श्रीरामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाची सुरुवात करू नका. तन आणि मन स्वच्छ ठेवा. हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांच्या चित्रांची स्थापना करा. त्यांच्या समोर जलाने भरलेले पात्र ठेवा आणि कमीत कमी 3 वेळा ते 108 वेळा चालिसाचे पठण करा. मनात अनुचित विचार आणू नका. हनुमान चालिसाचे पठण करताना मनात कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार करू नका. चालिसाचे पठण दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा. मंगळवार आणि शनिवारला हनुमान दर्शन. हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजीचे दर्शन करून जरूर यावे. हनुमान मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावून
हनुमान चालिसाचे पठण केल्याने मोठे कष्ट दूर होतात. चुकीच्या संगतीत राहू नका. हनुमान चालिसाचे पठण करत असाल तरीही चुकीच्या संगतीत राहाल तर तुमचा पतन निश्चित आहे. म्हणून अशा लोकांपासून दूर राहा. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी 3 वेळा पठण करा. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी 3 वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण झाल्यावर ते जल ग्रहण करा. परिवारातील कोणाचा मृत्यूनंतर सूतक काळ मान्य असतो. या काळात हनुमानसह कोणत्याही देवी देवतेची पूजा करू नये. मंदिरातही प्रवेश करू नये. ही आजची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान.